सो हे गाईज, हॅलो अँड वेलकम बॅक टू न्यू व्लॉग. आजच्या आमच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर बेसिकली उद्या आहे भोगी आणि त्यासाठी आम्ही ऑलरेडी तयारी सुरू केली आहे. आमच्या आईंनी जाऊन आत्ताच मार्केटमधून सगळ्या भाज्या वगैरे आणल्यात. मी बांगड्या वगैरे घातलेल्या आहेत. असा माझा बांगड्यांचा कलर आहे. आणि कार्तिकचा उत्साह म्हणजे जी एक उत्साहाची शिगेला टच करून तो पार झालेला आहे आता. एवढा तो आनंदी झाला आहे, तो नुसता सगळ्या वस्तू घेतोय फेकतोय. जी भाजी त्याच्या डोळ्यासमोर दिसेल ती नुसती त्याची फेकाफेकी चालू आहे. आधीमध्ये त्यांनी काही टप्पा धरलेला नाही की बाबा बघावं असं असं काहीतरी वगैरे इंटरेस्ट घ्यावा. नो, उठाने का फेकणे का, दॅट्स इट. आणि उद्या भोगी आहे, त्यासाठी आता उद्या सकाळी उठून लवकर स्वयंपाक वगैरे करायचा आहे. तो आमच्या सासूबाई करतील. कारण आम्ही पोराला घेऊन बसलेलो असतं. म्हणजे मी पण करू शकते, पण त्या करतील तरी पण असं. आम्ही ॲक्च्युली आत्ता झोपेतनं उठलोय, बट मी आज एक खूप छान, आज भोगी आहे बेसिकली. आणि लेट्स कंटिन्यू फ्रॉम यस्टरडेज व्हिडिओ ओनली. सो आज भोगी आहे आणि आई सकाळी स्वयंपाक करून गेल्यात. आम्ही दोघं उठलो मगाशी, त्या करत होते तेव्हाच मी उठलेले, बट हा पण माझ्यासोबतच उठलेला. म्हणून मग मी ह्याला घेऊन बसले आणि ह्याला आता दूध वगैरे पाजले. पण एक गोष्ट आहे की कार्तिक जो आहे तो इतर बरेचसे वर्ड्स बोलतो. म्हणजे ताता, दादा, दादा, हां, मामा. मामा कधीतरीच बोलतो, त्याला आठवलं की किंवा असं काय. बट मला पर्टिक्युलर, आणि आजीसाठी पण तो एक शब्द शोधला की आद्दा, आद्दा, आज्जा असं म्हणतो तो. बट तो आई काहीच नाही बोलत. मम्मा मला कधीतरी असं साऊंड होतं त्याच्या बोलण्यातनं, बट इट इज नॉट पर्टिक्युलर. म्हणून मी आज ठरलं की त्याला आज मी आई बोलायला शिकवणार आहे. ओके. तर मी बेसिकली त्याला कोणती पण गोष्ट शिकवताना मी ट्राय करते की त्याच्यासोबत आधी थोड्या वेळा ते बोलावं. आई, आई, आईलदा, आई, 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 आईल्द का नाही ग. आई, ताता नाही, आई. ताता गेले कामाला. आई, ताता दादा, त्याला दोघं जणच लागतात. आई, कातू, आई, आद्दा नाही, आद्दा म्हणजे आजी. आई, आई, आई म्हण आई. थोडंसं ट्राय करते माझे बाळ. गुड बॉय. आणि त्यांनी प्रयत्न केला किंवा तो बोलायचा प्रयत्न करतोय तसाच तो शब्द, तर त्याला लगेच रिवॉर्ड द्यायचा की थँक्यू, गुड बॉय बेबी. ओके. आता म्हण परत, आई, मम्मी, आई. इकडं बघ, इकडं बघ ना तू. वाटाण्याची शेंग. कार्तिकने आता शेंगांवर फडशा पाडायचा विचार धरलाय. आधीच आम्ही पावशर मध्ये काम चालवलंय. पण कार्तिक काय म्हणते, सपोर्ट करत नाहीये गरीब संसाराला. कार्तिक म्हणते मैं तो खाऊंगा और फेकूंगा. शेंगांची चव. आणि एक एक शेंग तो उष्टी करून ठेवतोय. बाप्पाला करायचे अगं बाबू. अरे नो शोना. मीच देव बाप्पा आहे म्हणाव, मी बाप्पा आहे म्हणाव, है ना कार्तिक, नको. वॅक वॅक वॅक. सो गाईज, थँक्यू फॉर वॉचिंग ब्लॉग. आमचा ब्लॉग बघितल्याबद्दल खूप खूप थँक्स. आणि प्लीज जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला, आय नो खूप सिम्पल आहे, साधा आहे, बट आता मी अजून चांगले चांगले ब्लॉग्स घेऊन येते. शूट केलेले आहेत, पण बाळामुळे मला थोडासा
इतूसा टाईम भेटत नाही आहे, पण मी नक्कीच माझे सगळे व्लॉग्स लवकर अपलोड करेल. खूप छान आहेत. संक्रांतीचा व्लॉग आहे, भोगीचा होता. भोगीला असं स्पेशल काही केलं नाही, भाजी वगैरे बनवलेली, बट मी शूट करायचं विसरले. सो आय एम रिअली सॉरी. बट त्याच्यानंतर संक्रांतीचा पण ब्लॉग आहे. संक्रांतीचा ब्लॉग खूप मस्त झालेला आहे. त्याच्यानंतर आम्ही अजून एका ठिकाणी गेलो होतो, तिथला पण ब्लॉग आहे. असे भरपूर मस्त मस्त ब्लॉग्स येणार आहेत. त्यामुळे जर तुम्ही सबस्क्राईब नाही केलं तर मिस कराल ह्या